कोपरगावात महसूल विभागाचा अजब कारभार दिसून येत असून डोळ्यासमोर वाळू उपसा सुरू असताना कोतवाल आणि वाहन चालकानं बघ्याची भूमिका घेतल्याचं उघड झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभागानं कोपरगाव तालुक्यातल्या गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा कठोर कारवाई करून वाळू तस्करांची धाबे दणाणून टाकले होते। या कारवाईत अनेक वाहनं जप्त केली तर अनेकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली। या प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी वाळू साठा कुंभारी आणि माहेगाव शिवरस्ता गोदावरी नदीपात्रामध्ये जप्त केली आणि त्या वाळू साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी 2 कोतवाल आणि महसूल विभागाच्या वाहनासोबत वाहन चालक यांची निवड करण्यात आली। सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रशासन व्यस्त आहे। याचाच वाळू तस्करांनी फायदा उचलून जप्त केलेल्या वाळू साठ्याच्या अगदी विरुद्ध बाजूने म्हणजेच गोदावरी नदीपात्रातून फरांडीच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा सर्रासपणे सुरू असून वाळू तस्करी करण्यात येत आहे। यावेळी पत्रकारांनी जप्त केलेल्या वाळू साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या कोतवाल आणि शासकीय वाहन चालकास तुमच्या डोळ्यासमोर बेकायदेशीर वाळू उपसा चालू आहे याची माहिती तुम्ही तहसीलदारांना का देत नाही असं विचारलं असता आम्ही फक्त वाळू साठ्यावर लक्ष ठेवून आहोत असं त्यांनी सांगितलं। म्हणजे महसूल विभागाचं काम जखम मांडीला आणि मलम डोक्याला असं चाललंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। याबाबत कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदारांनी स्वतः तिथे जाऊन पाहणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। जस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।